श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 2 वर्ष टिकणारे आणि थोडं देखील काळं न पडणारं असं छान अशी लोणच्याची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे लोणच्याची कैरी घेतलेली आहे आणि ती छान अशी 4 ते 5 तासासाठी आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती. आता ती छान अशी धुवून घेऊयात. आपण कैरी लागलेला चिखा निघण्यासाठी आपण कैरी छान अशी भिजवलेली होती. आता आपण ती धुवून घेतलेली आहे. आता ती आपण छान अशी पुसून कोरडी करून घेऊयात. आपण ही कैरी छान अशी कोरडी करूनच कापूयात, जेणेकरून त्याला पाण्याचा एकही अंश राहणार नाही. जर आपल्या कैरीच्या फोडीला पाणी राहिलं तर आपली लोणचे खराब होऊ शकतं. इथे आपण कैरी छान अशा पुसून घेतलेल्या आहेत व त्याची देठ काढून घेत आहोत. तुम्हीही काढू शकता तुम्हाला जर काढायचे असेल तर. आता आपण कैऱ्या ह्या कट करून घेऊयात. इथे मी कैरीच्या एका भागाचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे कैरीचे 8 तुकडे केलेले आहेत. तुम्ही तुमच्या ह्याच्या आवडीनुसार बारीक मोठे तुकडे करू शकता. व इथे मी छोट्या कोयत्याचा सहारा घेतलेला आहे कट करायसाठी. तुम्ही कैरी कापायच्या युळतीने देखील कट करू शकता. आता आपल्या कैऱ्या छान अशा कट करून झालेल्या आहेत. आता आपण हे जे कट करताना जी कैऱ्यांच्या फोडीला जी घाण लागलेली होती ती आपण छान अशी पुसून घेऊयात व कोळीचे जे साल्ट आहेत ते देखील काढून घेऊयात. आपल्याला कोळीचे सगळे साल्टे राहिलेले काढून घ्यायचे आहेत. जर ते तसेच राहिले तर आपलं लोणचं हे काळवंटू शकतं आणि खराब होऊ शकतं. इथे आपण कैरीच्या फोडी छान अशा स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याला 2 चमचे मीठ आणि हळद लावून रात्रभरासाठी असेच मिक्स करून ठेवून घेऊयात. आता आपण हे रात्रभरासाठी ठेवलं होतं. आता आपण हे दुसऱ्या दिवशी छान असं 4 तासासाठी सुकवून घेऊयात, जेणेकरून आपलं लोणचं हा ज्युसी होईल. आपण कैरीच्या फोडीला हे 4 ते 5 तासासाठी सुकवून घेऊयात. नाहीतर जास्त वेळ सुकले तर कैरी हे पूर्णपणे सुकून त्याचं कातड हे चिटकून जाईल. त्यासाठी आपण थोडा वेळ सुकवलेली आहे. आता आपण इथे कैरी सुकवून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकण्यासाठी पावशेर तेल घेत आहोत, म्हणजेच की 250 ml तेलाचा वापर करत आहोत. इथे आपण पातेल्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे व ते छान असं तापवायला ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये पोहे खायचा 1 चमचा हिंग टाकत आहोत. आपण हिंग लोणच्यामध्ये याकरिता टाकत आहोत, जेणेकरून आपलं लोणचं हे खराब होणार नाही. आता आपलं तेल हे छान असं गरम झालेलं आहे. ते थंड होईपर्यंत आपण इथे मसाला बारीक करून घेऊयात. इथे मी पावशेर मोहरीची डाळ व थोडीशी मोहरी आणि बडीशेप घेतलेली आहे. ती छान अशी आपण भाजून घेऊयात. आपल्याला हे थोडंसं गरम होईपर्यंतच भाजायचं आहे. आपल्याला ह्याचा काळपटा कलर येऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर आपलं लोणचं कडवट असं लागेल. आता हे आपण थंड करून बारीक करून घेऊयात. व बारीक करताना यामध्ये आपण 4 ते 5 लवंग आणि मिरे टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या लोणच्याला बुरशी लागणार नाही. आता हे आपण छान असं बारीक करून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही आपलं छान असं बारीक झालेलं आहे मिश्रण. आता इथे आपण पूर्ण साहित्य बघून घेऊया. इथे मी 100 ग्रॅम मीठ, हळद, तेल आणि बारीक केलेला मसाला व रामबंधूचा लोणचे मसाला घेतलेला आहे. त्यासोबत सुकवलेल्या कैऱ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. आता आपण बनवलेला मसाला आहे टाकून घेऊयात व त्याचबरोबर हळद देखील टाकून घेऊयात. इथे मी 30 ग्रॅम हळदीचा वापर केलेला आहे व त्यास आपण आता मीठ टाकून घेऊयात. इथे आपण मीठ हे संपूर्ण वापरलेलं आहे 2 किलोला. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. इथे लक्ष द्या, तुम्हाला जर लोणचं हे पिवळं म्हणजेच की खार हवा असेल तर तुम्ही यामध्ये रामबंधूचा लोणचे मसाल्याचा वापर करू नका. यामध्ये असंच तेल टाकून हे मुरण्यासाठी ठेवा.
जर तुम्हाला लोणचं लाल हवं असेल तर तुम्ही तो मसाला टाकू शकता. इथे मी तो मसाला टाकत आहे. इथे आपण मसाला टाकून छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपल्या आंब्याच्या कोयच्या फोडीला छान असा मसाला लागलेला आहे. आता आपण यामध्ये गरम करून थंड केलेलं तेल ओतून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपण एक ना एक फोडीला छान असं तेल लावून घेत आहोत. छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण छान असं लोणचं मिक्स करून घेऊयात व 2-3 दिवस याला छान असं मिक्स करत राहूयात, म्हणजे की तेल हे सर्व लोणच्याला लागेल आणि लोणचं देखील छान असं मुरेल. आता हे लोणचं टाकून आजचा 3रा दिवस आहे. तुम्ही बघू शकता आपलं लोणचं किती छान मुरलेलं आहे. आता आपण हे कंटेनरमध्ये भरून घेऊयात. लक्ष घ्या, आपल्याला या काचेच्या किंवा चिनी मातीच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरू नका, नाहीतर प्लास्टिकचा वास लागू शकतो. व लोणचं भरून झाल्यानंतर तुमच्याकडे जर असेल तर हिंगाचा खडा देखील वरून ठेवा, जेणेकरून लोणच्यालाही बुरशी लागणार नाही आणि काळवंटणार देखील नाही. आणि पूर्णपणे लोणचं मुरल्यानंतरच हे डब्यामध्ये टाका, जेणेकरून आपल्याला खाली असलं तर हे मिक्स करता येईल आणि तेल देखील सर्व लोणच्यांच्या फोडीला लागेल. तुम्ही बघू शकता आपलं किती मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे. झटपट अगदी 3 दिवसातच आपलं लोणचं असं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.